नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे व्होट जिहाद, हिंदू आणि मुसलमान. मित्रहो, या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मुसलमान समाज व्होट जिहाद या पद्धतीनं मतदान करणार असेल तर आम्हालाही धर्मयुद्ध खेळावं लागेल, अशा आशयाचं भाषण उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल एका सभेमध्ये केलं. साहजिकच त्याच्यावर वादंग उठलं आहे. फडणवीस हे जातीयवादी भाषणं करतायत, धर्माधर्मामध्ये भांडणं लावतायत आणि आचारसंहितेचा भंग करून नको ते विषय पुढे आणतायत, एकंदर प्रचाराला विकृत वळण लावतायत, अशा प्रकारची टीका त्यांच्यावर होते. शरद पवार, बाळासाहेब थोरात, संजय राऊत सर्वजण आघाडीवर राहून हल्ला करतायत फडणवीसांवर. तेव्हा हा विषय महत्त्वाचा आहे. आपण वस्तुस्थिती काय आहे ते पाहू. जिहाद म्हणजे एक प्रकारचं युद्ध असतं. हे इस्लामच्या परिभाषेतला हा शब्द आहे. इस्लामनं जगाला दिलेला हा शब्द आहे जिहाद. आपल्याला एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी आपण जे प्रयत्न करतो ते युद्धामध्ये जसं आपण करतो तशा पद्धतीनं ते प्रयत्न करायचे असतात. म्हणजे काय, तर कोणताही विधिनिषेध बाळगायचा नाही. युद्धात सर्व काही क्षम्य असतं. यश हे एकच गमक असतं. आपल्याला यश मिळालं पाहिजे, विजय मिळाला पाहिजे, त्यासाठी काही तुम्ही केलं तरी ते खपून जाऊ शकतं. अशा पद्धतीनं मुसलमान जेव्हा एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करतात, मग ते लव जिहाद असेल, जमीन जिहाद असेल किंवा व्होट जिहाद असेल, समोरच्याला पूर्णपणे पराभूत करणं हा लव जिहादचा उद्देश असतो. थोडक्यात जिहाद करणारा माणूस हा युद्धमान अवस्थेत जावा लागतो. आता हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये युद्धमान अवस्थेत कोण असतं आपण तपासून बघूया. सर सय्यद अहमद यांनी 1888मध्ये काँग्रेसचा हिंदी राष्ट्रवाद नाकारताना, हिंदी राष्ट्रवाद असं स्पष्टपणे सांगितलं होतं की हिंदू आणि मुसलमान ही दोन स्वतंत्र राष्ट्र आहेत आणि ती युद्धमान राष्ट्र आहेत. म्हणजे मुसलमान हे युद्धमान आहेत. भारतात कायम ते युद्धमान अवस्थेत असतात. हिंदू असतात की नाही ते पुढे पाहू, पण मुसलमान युद्धमान अवस्थेत असतात म्हणजे काय असतात. आता जिनानी 1940मध्ये पाकिस्तानची मागणी केल्यानंतर ज्या 14 मागण्या काँग्रेसकडं केलेल्या आहेत त्यातली एक मागणी अशी आहे की मुसलमानांशी ज्याचा संबंध येईल असा कोणताही कायदा लोकसभेला, विधानसभेला, नगर परिषदेला, जिल्हा परिषदेला सुद्धा करायचा असेल तर त्याला अगोदर मुसलमान समाजाची अनुमती घ्यावी लागेल. मुसलमान समाजाच्या अनुमतीशिवाय, सहमतीशिवाय भारतात मुसलमानांशी ज्याचा संबंध आहे असा एकही कायदा पारित होणार नाही. आता समाज, राष्ट्र हे कायद्यावर चालतं, तर मुसलमानांसंबंधी कायदा करण्याचा हिंदूंना अधिकारच नाही. तो अधिकार जिना काढून घेत आहेत. म्हणजेच मुसलमानांचं वेगळं राष्ट्र वेगळ्या पद्धतीनं ते निर्माण करतायत. त्यात हिंदूंना शिरकाव करायला सुद्धा वाव नाही. आता ब्रिटिशांच्या काळात जी मंत्रिमंडळं, गव्हर्नर जनरलची, महाराज्यपालांची मंत्रिमंडळं होत असत, बनत असत, त्यात काँग्रेसला सुद्धा आपले प्रतिनिधी पाठवताना त्यातला एखादा प्रतिनिधी मुसलमान पाठवायचा असेल तर जिनांनी म्हटलंय की आमची परवानगी घेतली पाहिजे. मंत्रिमंडळात मुसलमान प्रतिनिधी कोणते आम्ही ठरवणार, हिंदू नाही.
म्हणजे मुसलमानांविषयीचे सर्व अधिकार हे जिनांना आपल्या हातात हवे होते. ही जिहादी प्रवृत्ती आहे. स्वतंत्र भारतात तो सय्यद शहाबुद्दीन म्हणून होते खासदार. त्यांनी म्हटलं होतं एक चित्रपट कुठला तरी आला होता आणि त्याच्यामध्ये हिंदू मुलगा आणि मुसलमान मुलगी यांची प्रेमकथा रंगवलेली होती. त्याला विरोध करताना सय्यद शहाबुद्दीन असं म्हणाले की पडद्यावर सुद्धा, प्रत्यक्षात सोडा, पडद्यावर सुद्धा हिंदू मुलगा मुसलमान मुलीशी लग्न करतो ही कल्पना आम्ही सहन करू शकत नाही. बाबरी मशीद पडली त्यामुळे मुसलमानांनी खूप आणि हिंदूंनी सुद्धा काहूर माजवलं, कोलाहल माजवला, आकाश कोसळलं अशी भाषा केली. प्रत्येक लढाईत मुसलमान काहीतरी साधत असतात. बाबरी मशीद पडल्यानंतर मुसलमानांनी नरसिंहरावांवर दबाव आणून केंद्रीय मंत्रिमंडळात एक मुसलमान प्रतिनिधी घ्यायला लावला आणि त्याच्या गृह खातं, तो गृहराज्यमंत्री त्याला करावं लागलं. आत्ता ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं ज्या मागण्या केलेल्या आहेत या महाविकास आघाडीकडे आणि काँग्रेसकडे, त्यात गेल्या 10 वर्षात काही अशा ज्या दंगली झाल्या असतील भारतात त्यामध्ये किंवा महाराष्ट्रात किंवा त्यामध्ये जे मुसलमान तुम्ही पकडलेत आरोपी म्हणून त्या सगळ्यांना आधी सोडा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला, अशा मुसलमानांच्या मागण्या आहेत. जिहादी प्रवृत्तीवर, हिंदू भावविश्वावर पूर्णपणे आपला पगडा पाहिजे. आता हिंदूंचं काय आहे हो? जिहादी प्रवृत्ती काय आहे हिंदूंची? आपण महाभारतातलं उदाहरण घेऊ. पांडवांची काय मागणी आहे? जिनांची मागणी आम्हाला पूर्ण पंजाब आणि पूर्ण बंगाल हवायची आहे. ती सावरकरांमुळे अर्धा बंगाल आणि अर्धा पंजाब आपण वाचवला हिंदूंचा, पण त्यांची मागणी पूर्ण पंजाब पूर्ण बंगाल होती. पांडवांची मागणी काय आहे? 5 गावं द्या असं धर्मराज युधिष्ठिर म्हणाले. त्यांना जास्त नको होतं. अहो, जे केवळ 5 गावं मागून त्यावर संतुष्ट राहतात ते कधीतरी जिहादी प्रवृत्ती अंगीकारतील असं स्वप्नात तरी कोणाला वाटेल का? हा आपण विचार करायला पाहिजे. आता पवार देवेंद्र फडणवीसांना असं म्हणाले, तुम्ही धर्मयुद्धाची भाषा करता, वोट जिहादची कशाला करता? आता पुण्यामध्ये एक विशिष्ट समाज भाजपला पाठिंबा देतो, तर तो विशिष्ट समाज वोट जिहाद करतो असं आम्ही समजायचं का? आता पवार जेव्हा विशिष्ट समाज म्हणतात तेव्हा त्यांच्या मनात कदाचित ब्राह्मण समाज असावा. तर ब्राह्मण समाज वोट जिहाद करतो, मग मुसलमानांनी केला तर काय बिघडलं असं पवारांचं युक्तिवाद आहे, पवारांचं तर्कशास्त्र आहे. ब्राह्मण समाज कधी जिहादी वृत्तीनं वागला? त्याची कुठलीही मागणी नाही. त्यांनी कधी शासनाकडे हात पसरलेले नाहीत. त्याची राजकीय मागणीच नाही आहे काही. तो तुम्ही जसं वागाल तसं तो सहन करतोय आणि कोणत्याही परिस्थितीत देशाच्या संदर्भात, समाजाच्या संदर्भात आपली जी कर्तव्य आहेत, मग ते उद्योगधंदा वाढ असेल, देशाची भौतिक प्रगती असेल, त्यात जे आपल्याला करता येईल ते योगदान तो देतो आहे. त्यामुळे विशिष्ट समाज, ब्राह्मण समाजानं भाजपला मत दिलं. याचं कारण ब्राह्मण समाजाच्या देशाविषयीच्या ज्या काही कल्पना आहेत त्या भाजप पूर्ण करतोय असं त्यांना वाटत असेल. आणि पवारांच्या माहितीसाठी मी सांगतो, काका गाडगीळ, मामा देवगिरीकर, शंकरराव देव महाराष्ट्रामध्ये गांधीवाद हा ब्राह्मणांनी रुजवला, ब्राह्मणांनी त्याचा प्रचार आणि फैलाव केला. तेव्हा ब्राह्मण समाज जिहादी वृत्तीचा नाही, ते पवार उगाचच लोकांच्या मनात भरवत आहेत.
असा बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते आणि जे खूप समंजस आहेत वगैरे अशी प्रशस्तीपत्र शरद पवार त्यांना देत असतात. ते म्हणाले आता कांदा समर्थकांनी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत मतदान केलं, मग ते काय कांदा जिहाद म्हणायचं का त्याला, अशी ते टिंगल करतायत. म्हणजे बाळासाहेब थोरातांना अजून जिहादचे परिणाम किती भीषण आहे ते कळलेलंच नाही आहे. अहो, कांदा समर्थकांची एक विशिष्ट मागणी आहे. ती मागणी पूर्ण केल्यानंतर त्यांचं युद्ध, त्यांचा संघर्ष, त्यांचा लढा थांबला आहे. मुसलमानांची जिहादी प्रवृत्ती आहे, त्यांचा लढा थांबलेला नाही. त्यांना संपूर्ण भारताचं संपूर्ण पाकिस्तान करायचं आहे, इस्लाममय करायचं आहे. तर ह्या दोन जिहादी प्रवृत्तीमध्ये जमीन अस्मानाचा, आकाश पाताळा इतका अर्थ आहे. याला उत्तर काय आहे हो? याला उत्तर असं आहे की या निवडणुकीत हिंदूंनी 100% एक हिंदू मागे राहता कामा नये. सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे आणि नरेंद्र मोदींच्या पक्षाला, अमित शहांच्या पक्षाला, देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाला, त्या पक्षाची धोरणं पटत असोत किंवा नसोत, देशावरचं संकट टाळण्याची कुवत, क्षमता, सामर्थ्य या पक्षाकडे आहे. आणि देशाचा विकास, कारण या पक्षाला भाजपला स्वार्थ नाही आहे, बाकीच्या पक्षांना स्वार्थ आहे. आणि हा पक्ष मुसलमानांच्या अरे रवीला घाबरत नाही. मुसलमान म्हणजे एक मुसलमान दुसरा मुसलमान असं नाही म्हणत मी. पाकिस्तानी प्रवृत्तीचे मुसलमान, जिहादी प्रवृत्तीचे मुसलमान, ज्यांना अखंड भारताचं अखंड पाकिस्तान करायचं आहे असे मुसलमान, यांच्या अरेरावीला घाबरत नाही असा एकच पक्ष आहे, तो म्हणजे भाजप. आता पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आज वर्तमानपत्रामध्ये पहिल्या पानावर पानभर एक विज्ञापन दिलं आहे आणि त्यात त्यांनी म्हटलं हा भाजप मनुवादी पक्ष आहे, त्याला बाबासाहेब आंबेडकरांची घटना नष्ट करायची, लोकसभा निवडणुकीत आपण त्याला जागेवर आणलं, पण आता समूळ नष्ट करायचं आहे अशी त्यांनी घोषणा केली आहे. मग हे भाजपला समूळ नष्ट तुम्ही कसं करणार? स्वतःची हिंमत नाही, मुसलमानांच्या मदतीनं तुम्ही भाजपला नष्ट करून बघताय. कोण आहे जिहादी वृत्तीचं? शरद पवार तुम्ही आहात की देवेंद्र फडणवीस आहेत? तुम्हाला नष्ट करण्यासाठी देवेंद्र फडणवीस, तुम्हाला नष्ट म्हणजे प्रभाव कमी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस मुसलमानांची मदत घेत नाही आहेत, पण देवेंद्र फडणवीसांना नष्ट करण्यासाठी तुम्ही मुसलमानांची मदत घेताय की ज्यांनी या देशातल्या भावविश्वाशी ते कुठेही समरस झालेले नाहीत. ते राम जन्मभूमीशी समरस झालेले नाहीत, ते मथुरेतल्या ज्ञानवापी मंदिराशी समरस, कुठल्याही हिंदूंच्या विषयात ते जे समरस व्हायला तयार नाहीत, त्यांचं सहकार्य घेऊन तुम्ही देवेंद्र फडणवीसांना, नरेंद्र मोदींना, अमित शहांना नष्ट करण्याची भाषा करताय आणि मनुवादी म्हणता. तुम्ही भाजपला मनुवादी म्हणता. अहो, जास्तीत जास्त OBCचे आमदार खासदार, ST SC हे सगळे आमदार खासदार भाजपकडे आहेत. तुम्ही कसं काय त्यांना मनुवादी म्हणू शकता? तेव्हा अशी परिस्थिती आहे. आता सगळ्यात गंमत पहा, हिंदू हे जिहादी आहेत का? याचं मी शेवटचं एकच उदाहरण देतो. अहो, हिंदू हे कधीही जिहादी वृत्तीनं मतदान करणार नाहीत. याचं एकमेव उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे आहेत. हे हिंदुत्ववादी नेते होते, त्यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं. मुसलमानांनी सत्तेसाठी मुसलमानत्व सोडलेलं नाही. पण आमचा हिंदुत्वाचा नेता, मशाल हाती घेणारा, धगधगतं हिंदुत्व आमचंच आहे असं म्हणणारा, सामन्याच्या मुखपृष्ठावर तशी घोषणा करणारा,
हा सत्तेसाठी हिंदुत्व सोडतो. शरद पवार, तुम्हाला जाऊन तो मिळाला. तुम्हाला जाऊन मिळणारा हिंदू हा कधी जिहादी होईल का हो? नाही. मग तशीच सर्वसाधारण हिंदूंची अवस्था आहे. ते राजकीयदृष्ट्या मुसलमानांइतके जागरूक नाहीत. तेव्हा त्यांनी निदान देशाच्या भवितव्यासाठी जागरूक राहायला पाहिजे. एवढी तरी प्रार्थना पवारांना करता येईल. समसमान पातळीवर होऊ द्या ना. जर जिहाद खेळायचाच आहे तर मुसलमानांइतके जागरूक, सावध, तत्पर, कर्तव्य तत्पर आणि देशाच्या एकंदर परिस्थितीचं भान असलेले असे हिंदू व्हायला पाहिजेत. मग त्या दृष्टीनं शरद पवार योगदान काय करणार आहेत? का ते मुसलमानांची मदत घेऊन देवेंद्र फडणवीसांना नष्ट करण्यात आयुष्याची इती कर्तव्यता मांडणार आहेत? हा विचार लोकांनी करायचा आहे आणि त्याचं प्रत्यंतर या 20 नोव्हेंबरला मतदानात दाखवायचं आहे. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.